And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्र आणि जनसंपर्क कार्यालय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान जागर व्याख्यानमालेअंतर्गत आज मी भारतीय संविधानातील स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स राज्य मार्गदर्शक तत्वे या अनुषंगानं माझं मनोगत व्यक्त करणार आहे। ते व्यक्त करत असताना राज्यांची मार्गदर्शक तत्वे यांचा आणि राज्यघटनेचं जे प्रियांबल आहे प्रास्ताविक यामध्ये काही महत्त्वाचा संबंध आहे, विशेष संबंध आहे, तो तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये संविधानामध्ये राज्यांचे मार्गदर्शक तत्व कोणते आहेत आणि त्याचा हेतू किंवा उद्दिष्ट कोणते आहेत ते ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि शेवटच्या टप्प्यामध्ये वर्तमानकालीन उपयुक्तता अत्यंत थोडक्यामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। ज्याला भारतीय संविधानाचा आत्मा असं म्हटलं जातं ते प्रियांबल, ह्या प्रियांबलचा आणि राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांचा अत्यंत जवळचा संबंध आहे। कारण प्रियांबल ज्याला आपण प्रास्ताविका असं म्हणतो त्या प्रास्ताविकेमध्ये भारतीय संविधानाची जो सारांश आहे तो सारांश अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे
आणि तो सारांश हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो की भारतीय संविधानाला नेमकं काय अभिप्रेरित आहे, काय नेमकं अपेक्षित आहे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न या प्रियांबलमध्ये, या प्रास्ताविकेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि म्हणून सर्वप्रथम या प्रास्ताविकेमध्ये काय दिलेलं आहे आणि त्याचा संबंध या राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांशी काय आहे आणि त्याची सांगड, त्यामधला संबंध स्पष्ट करून त्यासंबंधीचं विवेचन विश्लेषण प्रामुख्यानं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. राज्यांची जी मार्गदर्शक तत्व आहेत त्या राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांचा या संविधानाच्या प्रास्ताविकेशी, प्रियांबलशी अत्यंत जवळचा आणि अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. तो जो संबंध आहे तो संबंध स्पष्ट करताना आपल्याला असं दिसतं की हे प्रियांबल, प्रास्ताविका आपणास हे सांगते की या देशाचं जे काय धोरण निश्चिती सर्व प्रकारची ती लोकांच्यासाठी आहे. लोक किंवा पीपल हे त्याचे केंद्रबिंदू आहेत आणि या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक, निधर्मी आणि लोकशाही राज्य निर्माण करायचं आहे. ते करताना न्याय प्रस्थापित व्हायला पाहिजे. तो न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पाहिजे. स्वातंत्र्य देणं अपेक्षित आहे. ते स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं, विश्वासाचं, वर्शिप म्हणजे पूजेचं हे त्यामध्ये अपेक्षित आहे. संविधानाच्या माध्यमातून समता, संधींची समता आणि सर्व प्रकारच्या लोकांना ती समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रॅटर्निटी, बंधुभाव. हा बंधुभाव संविधानाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. ही जी प्रास्ताविका आहे या प्रास्ताविकामध्ये प्रामुख्यानं जो न्याय आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, तो प्रस्थापित करण्यासाठी राज्यांना जी मार्गदर्शक तत्व देण्यात आलेली आहेत ती मार्गदर्शक तत्व ही कोणत्या प्रकारची आहेत आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे, त्याचं नेमकं महत्त्व काय आहे, त्याचा उद्देश काय, हेतू काय आहे ते विचारामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. या राज्य मार्गदर्शक तत्वांमध्ये न्यायव्यवस्था स्वतंत्र पाहिजे, एक नागरिकत्व पाहिजे, एका व्यक्तीला एकच मत आणि एक मूल्य, 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू हे त्यामध्ये अपेक्षित आहे. आणि हे सगळं करत असताना राज्यांनी आपली जी धोरणं आहेत ती राज्यांनी आपली धोरणं या राज्य मार्गदर्शक तत्वांच्या चौकटीमध्ये तयार करणं आवश्यक आहे आणि त्याची कार्यवाही, त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. भारतीय संविधानाचं कलम 38(1) असं म्हणतं की राज्यांनी लोकांच्या सामाजिक कल्याणामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आणि सामाजिक कल्याणामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी समाज व्यवस्था, सामाजिक ऑर्डर, सोशल ऑर्डर असं म्हटलेलं आहे, ती समाज व्यवस्था संरक्षित करणं अपेक्षित आहे. आणि ती संरक्षित करत असताना न्याय जो सामाजिक असेल, आर्थिक असेल आणि राजकीय असेल तो लोकांना मिळणं अभिप्रेरित आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न राज्यांनी आपल्या धोरणाच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे. यासाठी अनेक प्रकारच्या संस्था ज्या निर्माण करणं अपेक्षित आहे त्या संस्था निर्माण करणं आणि त्या संस्था राष्ट्र पातळीवरच्या असतील, देश पातळीवरच्या असतील याची दक्षता घेणं हे अभिप्रेरित आहे. त्यातून लोकांचं सामाजिक कल्याण, त्यातून समाजाचं सामाजिक कल्याण निर्माण करणं आणि त्याची जी पातळी आहे ती उच्च पातळी शक्य आहे असं त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.
कलम 38(2) मध्ये राज्यांनी उत्पन्नातील विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आणि उत्पन्नातील विषमता कमी करत असताना लोकांचा दर्जा सुधारणं, लोकांना आवश्यक आणि वेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणं आणि संधींची समानता प्रस्थापित करण्याचा आणि उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न लोकांनी करणं अपेक्षित आहे, अभिप्रेरित आहे. आता हे करत असताना व्यक्तिगत नागरिकांना ते मिळवून देणं गरजेचंच आहे, पण त्याबरोबरच व्यक्तींचा जो समूह आहे, लोकांचा जो समूह आहे, त्या लोकांच्या समूहाला, लोकांच्या गटांना सुद्धा अशा प्रकारच्या सुविधा, अशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे की जेणेकरून उत्पन्नातली विषमता, इनइक्वॅलिटीज ऑफ इन्कम ही कमी करणं शक्य आहे किंवा कमी करता येईल. अशा प्रकारचा प्रयत्न राज्यांनी आपल्या धोरणाच्या माध्यमातून, धोरण निश्चितीच्या माध्यमातून आणि धोरणाच्या कार्यवाहीतून, अंमलबजावणीतून करणं अपेक्षित आहे, अभिप्रेरित आहे. याची तरतूद कलम 38(2) मध्ये संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. कलम 39 हे खूप महत्त्वाचं आहे आणि कलम 39 असं म्हणतं की राज्यांना मार्गदर्शन संविधानाच्या माध्यमातून देत असताना ते वेगवेगळ्या स्तरावरील मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न भारतीय संविधान करतं. यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता प्रस्थापित करणं आणि समानता प्रस्थापित करत असतानाच त्यांचा जो जगण्याचा अधिकार आहे, जगण्याची जी साधनं आहेत, स्रोत आहेत, ती स्रोत सुद्धा तो त्यांचा हक्क आहे. म्हणजे त्यांना जगण्यासाठी आवश्यक जे किमान उत्पन्न मिळविणं अपेक्षित आहे ते उत्पन्न मिळविण्याचा अधिकार आहे आणि त्याला राईट टू लाईव्हलीहूड असं यामध्ये म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या पुढं कलम 39(ब) मध्ये असं म्हटलेलं आहे की लोकांना भौतिक साधनं याची मालकी प्रस्थापित करण्याचा आणि त्यावरती नियंत्रण ठेवण्याचा सुद्धा अधिकार हा देण्यात आलेला आहे. आणि तो देत असताना लोकांमध्ये भौतिक साधनांचं वाटप, वितरण अधिकाधिक समान पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे, करणं अभिप्रेरित आहे. अशा प्रकारची तरतूद कलम 39(ब) मध्ये करण्यात आलेली आहे. कलम क असं म्हणतं की अर्थव्यवस्था अशा पद्धतीनं कार्यरत असणं आवश्यक आहे की जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये जी काय संपत्ती निर्माण होईल, जी काय वेल्थ निर्माण होईल, त्या संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नये. आणि हे एका बाजूने होत असताना उत्पादनाची जी साधनं आहेत, मीन्स ऑफ प्रोडक्शन आहेत, ही उत्पादनाची साधनं सुद्धा त्यांचंही केंद्रीकरण न होता सगळ्यांसाठी, सगळ्या समाजासाठी, समाजातल्या शेवटच्या घटकासाठी, व्यक्तीसाठी त्याचा वापर कशा पद्धतीने होईल याची दक्षता घेण्याचा प्रयत्न राज्यांनी करायला पाहिजे. आणि तो करत असताना अशा प्रकारचा अंतर्भाव आपल्या धोरणामध्ये करून त्या धोरणाची कार्यवाही, अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे, अभिप्रेरित आहे. यामधून सामाजिक कल्याणामध्ये वाढ होऊ शकते, यामधून सामाजिक कल्याणाची पातळी महत्तम लेवलला जाऊ शकते. अशा प्रकारची तरतूद भारतीय संविधान करतं. कलम 39(ड) मध्ये अत्यंत महत्त्वाची तरतूद भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेले. ते संविधान असं म्हणतं की सगळ्या सारख्या कामाला सारखं वेतन द्यायला पाहिजे. सगळ्यांना सारखं काम आणि त्या सारख्या कामाला सारखं वेतन द्यायला पाहिजे. म्हणजे वेतनामधली भिन्नता किंवा असमानता स्त्री आणि पुरुष या लिंगावरती आधारित असता कामा नये. ते काम आहे ते स्त्रीला आणि पुरुषाला दोघांना सारखं वेतन द्यायला पाहिजे. आणि वेतनावरती लिंगभेदावरती आधारित जी असमानता आहे, विषमता आहे, ती विषमता असता कामा नये. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना सारख्या कामाला सारखं वेतन द्यावं अशा प्रकारची अपेक्षा यामध्ये करण्यात आलेली आहे. अशा प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. कलम 39(ए) मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये कायदेशीर व्यवस्था अशा पद्धतीने निर्माण करायला पाहिजे की त्या कायद्याच्या माध्यमातून जो न्याय आहे तो न्याय उच्च पातळीवरती पोहोचू शकेल, न्यायाची पातळी अधिकाधिक वाढू शकेल, तो उच्च दर्जाचा असू शकेल. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? समान संधी. त्यासाठी काय करायला पाहिजे? कायदेशीर मोफत सेवा
मोफत मार्गदर्शन, मोफत मदत करायला पाहिजे. अनेक प्रकारच्या कायदेशीर योजना आणि कार्यक्रम तयार करायला पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि या माध्यमातून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे सगळं करत असताना सामाजिक न्याय नाकारता कामा नये, डिनाय करता कामा नये, अशाही प्रकारची तरतूद केलेली आहे. आणि ही तरतूद या देशातल्या, या राज्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी, काही नागरिकांसाठी किंवा काही लोकांच्या गटासाठी ती नाही, प्रत्येक नागरिकासाठी आणि लोकांच्या प्रत्येक गटासाठी आहे, ते विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आपण आर्थिकदृष्ट्या जो कमकुवत आहे त्याला यातून आपण वगळू शकत नाही, किंवा जो अपंग आहे याला यामधून आपण वगळू शकत नाही. सगळे सारखे आहेत, सगळे समान आहेत. अशा प्रकारची वागणूक, अशा प्रकारची वर्तणूक देणं अपेक्षित आहे, देणं अभिप्रेत आहे, असं हे कलम सांगतं. कलम 47 असं म्हणतं की राज्यातील लोकांच्या पोषणाचा विचार राज्यानं करणं आवश्यक आहे. पोषण मूल्य, न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही अधिकाधिक पोषक असायला पाहिजे, संतुलित असायला पाहिजे, बॅलन्स्ड असायला पाहिजे आणि त्या लेवलचं लोकांचं जीवनमान, राहणीमानाचा दर्जा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे वाढायला पाहिजे. अशा प्रकारची तरतूद राज्यांनी आपल्या धोरणामध्ये करणं आवश्यक आहे. हे सगळं करत असताना लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आणि आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ज्या राज्यांची प्रथम कर्तव्य आहे, राज्यांची प्राईम ड्युटी आहे की यामध्ये ज्या आरोग्यविषयक सुविधा आहेत त्या आरोग्यविषयक सुविधा उत्तम असतील, आवश्यक असतील, पुरेशा असतील, त्यांचा दर्जा चांगला असेल. आणि हे करत असताना ज्याला आपण नार्कोटिक्स ड्रग असं म्हणतो, म्हणजे अंमली पदार्थांना उपलब्ध आणि ते पुरवलं जाणार नाहीत आणि ते आरोग्याला घातक ठरू शकेल, याच्यावरती नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे, याच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अशाही तरतूद यामध्ये करण्यात आलेले आहे. कलम 48 मध्ये राज्यांना मार्गदर्शन करत असताना भारतीय संविधान असं म्हणतं की शेती आणि शेतीपूरक म्हणजे पशुधन हे अधिकाधिक आधुनिक आणि शास्त्रीय करणं अपेक्षित आहे. आणि ते करत असताना यासाठीचे काही उपाययोजना भारतीय संविधानानं आपल्या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून राज्यांनी आपल्या विकास धोरणामध्ये, वेगळ्या प्रकारच्या धोरणांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, योजनांमध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न अपेक्षित आहे. यामध्ये सुधारित बी बियाणे, यामध्ये गाय असेल किंवा बाकीचे जे प्राणी असतील त्यांचे जे कत्तलखाने आहेत त्या कत्तलखान्यांवरती नियंत्रण ठेवणं अपेक्षित, अभिप्रेरित आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि दूध देणारे जे पाळीव प्राणी आहेत त्या दूध देणाऱ्या पाळीव प्राण्यांना संरक्षण देणं, संवर्धित करणं, त्यांची कत्तल होणार नाही, कत्तलखान्यामध्ये ते जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी राज्यांची आहे. आणि त्यासाठी राज्यांनी अशा प्रकारचं अनुकूल, अशा प्रकारचं पोषक धोरण तयार करणं आणि अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे, करणं आवश्यक आहे, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 49 असं म्हणतं की ही राज्यांची जबाबदारी आहे की राज्यातली जी महत्त्वाची स्मारक आहेत, महत्त्वाची ठिकाण आहेत, महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाण आहेत, महत्त्वाची कलाकुसरीची ठिकाण आहेत, ती सगळी संरक्षित करणं आवश्यक आहे. फक्त संरक्षित नाही तर त्यांचं संवर्धन करणं आणि त्यामध्ये वाढ घडवून आणणं असाही प्रयत्न राज्यांनी करणं अपेक्षित आहे. हे सगळं करत असताना राष्ट्र पातळीचा दर्जा, राष्ट्राच्या लेवलचा दर्जा आणि त्यांचं महत्त्व राष्ट्र पातळीवरती कसं पोहोचू शकेल या दृष्टीने प्रयत्न करणं अपेक्षित आहे. हे सगळं करत असताना अशा प्रकारची ठिकाणं, अशा प्रकारची स्मारकं ही बिघडलं जाणार नाही किंवा त्यामध्ये प्रतिकूल परिणाम होणार नाही, ते काढून टाकलं जाणार नाही किंवा त्यावरती काही आघात होणार नाही, याची दक्षता घेणारी धोरणं, याची दक्षता घेणारे उपाय सुद्धा राज्यांनी करणं अपेक्षित आहे, करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची तरतूद भारतीय संविधानानं केलेली आहे. कलम 50 मध्ये
भारतीय संविधान असं म्हणतं की या देशामध्ये राज्यांनी न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था, ज्युडिशियरी अँड एक्झिक्युटिव्ह सिस्टम अशा पद्धतीने निर्माण करणं आवश्यक आहे की त्यांच्या सगळ्या सेवा लोकांना उपलब्ध होतील. आणि त्या सेवा उपलब्ध करण्यासाठी राज्यांनी काही खास प्रयत्न आपल्या धोरणांच्या माध्यमातून, आपल्या योजनांच्या माध्यमातून, आपल्या प्रयत्नांच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे, असं भारतीय संविधान कलम 50 सांगतं. म्हणजे राज्यामध्ये न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था आणि त्याशी निगडीत सेवा, त्याशी संबंधित सेवा राज्यांनी सर्व नागरिकांना राज्यामध्ये, देशामध्ये उपलब्ध करून देणं, त्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना, त्यासाठीचे आवश्यक प्रयत्न करणं अभिप्रेरित आहे. संविधानाचं कलम 51 असं म्हणतं की ही राज्यांची जबाबदारी आहे आणि राज्यांनी ते प्रयत्न करणं अपेक्षित आहे, अभिप्रेरित आहे. आणि त्याची स्पेसिफिक लिस्ट, त्याची खास लिस्ट देण्याचा प्रयत्न कलम 51 मध्ये भारतीय संविधानाने केलेला आहे. ती लिस्ट अशी की आंतरराष्ट्रीय पातळीवरती शांतता आणि सुरक्षितता निर्माण करणं आणि ती वाढवणं. ते जे राज्य आहे, ती ज्या राज्याची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आहे, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्याची जबाबदारी ही राज्यांची आहे. ती जबाबदारी पार पाडत असताना त्याची जी पातळी आहे, ती पातळी उच्च पातळीवरती नेण्यासाठी, प्रमोट करण्यासाठीचा प्रयत्न राज्यांनी करणं अपेक्षित आहे, करणं अभिप्रेरित आहे. दुसरी जी महत्वाची तरतूद भारतीय संविधान या संदर्भामध्ये करतं ते असं की राज्यांनी देशाचा वेगवेगळ्या देशांशी जो संबंध आहे, तो संबंध कसा वाढवता येईल आणि तो अनुकूल कसा असेल, मैत्रीपूर्ण कसा असू शकेल, शांततामय कसा असू शकेल, यासाठीचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आणि ते करत असताना त्यामध्ये न्याय असायला पाहिजे, त्यामध्ये न्याय प्रतिबिंबित व्हायला पाहिजे, न्याय समाविष्ट व्हायला पाहिजे, याची दक्षता राज्यांनी घेणं आवश्यक आहे आपल्या धोरणांच्या माध्यमातून. आणि तशा प्रकारची धोरणं आखून त्याची कार्यवाही, त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. तिसरा जो महत्वाचा मुद्दा भारतीय संविधान कलम 51 मध्ये तरतूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो असं की आंतरराष्ट्रीय कायदा आणि जे करार आहेत त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारांची आहे. आणि ते व्हायलेट होणार नाही, त्याला छेद जाणार नाही, याची दक्षता राज्यांनी, सरकारांनी आपल्या धोरणामध्ये, धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये घेणं अपेक्षित आहे. आणि हे करत असताना लोकांच्या संघटना, लोकांचे समूह आणि व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा त्याचा प्रतिकूल होणार नाही, म्हणजे कायद्याचा भंग होणार नाही किंवा करारांचा भंग होणार नाही. आणि त्याचा फटका, त्याचा प्रतिकूल परिणाम लोकांच्या संघटनांना, लोकांच्या संस्थांना आणि व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा होणार नाही, याची पूर्ण दक्षता ही सरकारने घेणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठीच्या आवश्यक धोरणं, त्यासाठीच्या आवश्यक योजना, त्यासाठीचे आवश्यक उपाय हे तयार करणं, आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे, अभिप्रेरित आहे, असं भारतीय संविधान यामध्ये सांगतं. यानंतर पुढची जी तरतूद 51D मध्ये करण्यात आलेली आहे ती अशी की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर काय संघर्ष निर्माण झाला, जर काय डिस्प्यूट निर्माण झालं, जर काय अनरेस्ट निर्माण झाला, तर त्याचे प्रतिकूल परिणाम होणार नाहीत, याउलट ते सोडवण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. ते सोडविण्यासाठीच्या आवश्यक तरतुदींचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही संघर्ष निर्माण होतील, जे काही ताणतणाव निर्माण होतील, ते ताणतणाव राज्यामध्ये सुद्धा त्याची झळ पोचणार नाही, त्याची झळ बसणार नाही, याची दक्षता राज्यांनी घ्यावी. त्यासाठीचे पोषक निर्णय, त्यासाठीचे अनुकूल उपाय, त्यासाठीच्या आवश्यक योजना या राज्यांनी तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. राज्यामध्ये असेल, देशामध्ये असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल,
अशा प्रकारचे जर ताणतणाव निर्माण झाले, अशा प्रकारचे जर संघर्ष निर्माण झाले, तर यामधून सार्वजनिक मालमत्तेला, सरकारच्या मालमत्तेला, समाजाच्या मालमत्तेला काही नुकसान होण्याची शक्यता असते, काही झळ पोचण्याची शक्यता आहे. तर ती होणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये सार्वजनिक मालमत्ता तिचं नुकसान होणार नाही, त्यासाठीचा सर्वंकष प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न राज्यांनी धोरणाच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर हिंसा होणार नाही, ती वाढणार नाही, आणि तो जो काय प्रश्न आहे तो प्रश्न ताबडतोब तिथं मिटवला जाईल, सेटल केला जाईल, आणि सार्वजनिक मालमत्तेवरती त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही याची दक्षता राज्यांनी घेणं गरजेचं आहे. अर्थात ही दक्षता तोंडी नाही, तर त्यासाठीची धोरणं तयार करणं, त्यासाठीच्या उपाययोजना तयार करणं आणि त्या विकासाच्या धोरणांमध्ये अंतर्भूत करणं, नुसतं अंतर्भूत नाही तर त्याची अंमलबजावणी करणं, त्याची कार्यवाही करणं, आणि ती कार्यवाही करताना अत्यंत प्रामाणिकपणे करणं अपेक्षित आहे, अत्यंत सिन्सिअरली, ऑनेस्टली, रिगरसने करणं अपेक्षित आहे. तसा प्रयत्न राज्यांनी करणं गरजेचं आहे. अशी एक तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. पुढची जी महत्त्वाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे अशी की व्यक्तीला किंवा सामुदायिक व्यक्तीच्या समुदायांना राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती अशा पद्धतीने प्रयत्न करणं आवश्यक आहे की ते राज्य उत्तम पातळीवरती पोहोचेल. प्रगती असेल, आर्थिक स्थैर्य असेल, सामाजिक स्थैर्य असेल, असे जे वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे विषय आहेत, या वेगवेगळ्या विषयांवरती ते राज्य देश पातळीवरती पोहोचेल, ते अधिकाधिक सुधारत जाईल, अधिकाधिक विकसित होत जाईल, यासाठीचा प्रयत्न सुद्धा राज्यांनी करणं आवश्यक आहे. आणि तो जे एक्सलन्स आहे, ते जे उत्तम आहे, ते उत्तम निर्माण करण्यासाठी राज्यांनी तशा प्रकारची धोरणं आखावीत, तशा प्रकारची धोरणं तयार करावीत आणि त्याची अंमलबजावणी करणं अभिप्रेरित आहे, करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारची तरतूद या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट, राज्यांची जी मार्गदर्शक तत्व आहेत, त्या राज्यांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्याचा प्रयत्न भारतीय संविधानानं केलेला आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या संदर्भामध्ये भारतीय संविधानामध्ये तरतूद करण्यात आलेला आहे, तो असा की पालक कोण आहे किंवा त्याचा वडील कोण आहे याचा विचार न करता राज्यांनी शिक्षण असेल त्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. म्हणजे मुलांना त्यांचा पालक आहे का नाही, त्याचे वडील आहेत का नाही, याचा विचार न करता वयवर्ष 1 ते 14 या वयोगटामध्ये शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. आणि ही करून देत असताना सगळ्यांना ती उपलब्ध असेल, उत्तम दर्जाचे असेल, उत्तम गुणवत्तेचे असेल, अशा प्रकारची धोरणं आखणं आवश्यक आहे. म्हणजे वयोगट 6 ते 14 मध्ये उत्तम शिक्षण त्याचं पालक आहे की नाही, त्याचे वडील आहे की नाही हे न बघता उपलब्ध करून देण्याची भूमिका, उपलब्ध करण्याचे कर्तव्य, जबाबदारी ही राज्यांची आहे. आणि ती करून देत असताना तशा प्रकारचं शिक्षण धोरण आखून त्याची अंमलबजावणी, त्याची कार्यवाही राज्यांनी करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे एकंदरीत आपण भारतीय संविधानामध्ये राज्यांना जी मार्गदर्शक तत्व आहेत, ही राज्यांची मार्गदर्शक तत्व ही खूप बहुअंगी आहेत, अनेक पैलूंना स्पर्श करणारे आहेत. आणि अनेक पैलूंना स्पर्श करत असताना राज्यांनी यामध्ये असं अभिप्रेरित अपेक्षित आहे की अशा प्रकारची धोरणं राज्यांनी आखावीत की जी कल्याण प्रेरित आहेत, कल्याणाला पूरक आहेत, कल्याणामध्ये वाढ घडवून आणणार आहेत. आणि ते कल्याण समाजाचं कल्याण आहे, सामाजिक कल्याण आहे. आणि ते सामाजिक कल्याण साध्य करत असताना तशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करण्याच्या धोरणांचा अंतर्भाव यामध्ये अपेक्षित आहे. आणि हे सगळं करत असताना उत्पन्नातली विषमता असेल, हे सगळं करत असताना स्त्री पुरुष समानता असेल, हे सगळं करत असताना उत्पादन साधनांची संपत्तीची मालकी असेल, हे सगळं करत असताना स्त्री पुरुष दिलं जाणारं वेतन असेल किंवा मोबदला असेल, हे यामध्ये सारखं असणं आवश्यक आहे.
आणि संधींची समानता प्रस्थापित करणं, उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा करणं यामध्ये अभिप्रेरित आहे. आणि मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. हे शिक्षण उपलब्ध करून देणं आणि प्रामुख्यानं बेकारीचा प्रश्न नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणं आणि अधिकाधिक सामाजिक न्याय आणि समता समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राज्यांनी करणं आणि ती सगळी जबाबदारी राज्यांची आहे. ती करत असताना आरोग्यविषयक सुविधा, शिक्षण विषयक सुविधा हे सगळं करत असतानाच स्मारके आणि ती महत्त्वाची ठिकाणं सुद्धा संरक्षित करणं आवश्यक आहे, संवर्धित करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे करत असताना शांतता, सुरक्षितता, हे करत असताना राष्ट्रांशी संबंध, राज्यांचे संबंध, हे सगळं करत असताना वेगळ्या प्रकारचे कायदे आणि करार आणि त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे तंटे आणि वाद हे सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न करणं आणि शांतता प्रस्थापित करणं, हिंसा होणार नाही, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. आणि वयोगट 6 ते 14 यामधल्या मुलांना त्यांचे वडील पालक आहेत का नाही हे न बघता शिक्षण उपलब्ध करून देणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. यावरून आपणास हे लक्षात येईल की भारतीय संविधानाचं त्यामध्ये असलेली जी तरतूद आहे राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ती किती व्यापक आणि सखोल आहे आणि सामाजिक कल्याण पूरक आणि प्रेरित आहे याची कल्पना यायला मदत होते. आणि यामधून जे शेतमजूर आहेत, जे औद्योगिक कामगार आहेत, यांना राहणीमानाचा दर्जा, त्यांचे काम करण्याची व्यवस्था, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे कायदे, सामाजिक आणि सांस्कृतिक संधींची उपलब्धता, हे सगळं करत असताना एक महत्त्वाची तरतूद या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेटमध्ये करण्यात आलेले आहे की उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करणं. आता जगाचा इतिहास असं सांगतो की ज्या ज्या देशांनी उद्योगांचा विकास केला ते सगळे देश उद्योगप्रधान देश म्हणून विकसित झाले आणि ते सगळे आर्थिकदृष्ट्या प्रगत देश झाले. मग यामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. यामध्ये रशिया आहे, यामध्ये जपान आहे, फ्रान्स आहे, इंग्लंड आहे. ही सगळी जी राष्ट्र आहेत, ही सगळी राष्ट्र पहिल्यांदा औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाली, औद्योगिकदृष्ट्या विकसित झाली आणि मग ते आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाली. या पार्श्वभूमीवरती या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेटमध्ये राज्यांनी एका विशिष्ट प्रकारच्या उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे, करणं अभिप्रेरित आहे असं सांगितलेलं आहे. आणि ते उद्योग म्हणजे कॉटेज उद्योग, ज्याला आपण कुटीर उद्योग असं म्हणतो. कुटीर उद्योगांचं वैशिष्ट्य असं की प्रामुख्याने ते खेड्यामध्ये असतात, प्रामुख्याने ते ग्रामीण भागामध्ये असतात आणि अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं ते काम करतात. म्हणजे त्यांची रोजगार क्षमता अधिक आहे. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकाधिक लोकांना त्यामध्ये समाविष्ट करून घेण्याची क्षमता या कुटीर उद्योगांमध्ये आहे. आणि कुटीर उद्योगांच्या विकासासाठी राज्यांनी खास प्रयत्न करावेत. ते कुटीर उद्योगांचं पुनर्वसन करावं, अधिकाधिक विकसित होण्यासाठीचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची तरतूद ही या संविधानाच्या डायरेक्टिव्ह स्टेट प्रिन्सिपल्समध्ये करण्यात आलेली आहे. हे सगळं करत असताना भारतीय संविधान असं म्हणतं व्यक्तिगत पातळीवरती प्रयत्न त्याने जरूर करावा. त्यासाठीचं आवश्यक मदत, आवश्यक सुविधा राज्यांनी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा. पण समजा ते जर शक्य नाही झालं तर सहकारी तत्वावरती सहकारी संस्था निर्माण कराव्यात आणि सहकारी संस्था निर्माण करून त्या संस्था वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून असे उद्योग, प्रामुख्याने कुटीर उद्योग, कॉटेज उद्योग हे कसे विकसित होऊ शकतील याची तरतूद ही राज्यांनी आपल्या धोरणामध्ये करावी आणि त्या माध्यमातून या उद्योगांचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची तरतूद सुद्धा हे भारतीय संविधान स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये करण्याचा प्रयत्न करते. भारतीय देशाचा, राज्याचा जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये त्रिस्तरीय सरकार पद्धती आहे, ज्याला आपण फेडरल गव्हर्नमेंट असं म्हणतो. राज्य पातळीवरती राज्य सरकार आहे, प्रादेशिक सरकार आपण म्हणतो, देश पातळीवरती केंद्र सरकार आहे आणि स्थानिक पातळीवरती ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका आहेत. या स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये ग्रामपंचायतींकडे, व्हिलेज पंचायतकडे खास लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि कलम 40 मध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे की हे जे ग्रामपंचायत आहे, व्हिलेज पंचायत आहेत, हे ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या कशा सबळ होऊ शकतील, त्यांच्या ज्या अधिकार आहेत, त्यांची जे पॉवर आणि अथॉरिटीज आहेत त्या कशा वाढू शकतील आणि त्या देणं कसं अभिप्रेरित अपेक्षित आहे आणि ते देण्यासाठी राज्यांनी त्यासाठीच्या आपल्या कायद्यांमध्ये, विकास धोरणांमध्ये तरतूद करणं आवश्यक आहे. म्हणजे या राज्यातल्या, या देशातल्या ग्रामपंचायती प्रबळ होणं आवश्यक आहे. कारण राज्यांची सुरुवात बॉटम टू टॉप आहे, बिलो टू टॉप आहे आणि म्हणून फ्रॉम बिलो या राज्यांची, सरकारांची प्रगती करण्यासाठी ग्रामपंचायती प्रबळ करायला पाहिजेत, त्या अधिक स्ट्रेंथन करायला पाहिजे. अशा प्रकारची तरतूद कलम 40 मध्ये करत असताना संविधान असं म्हणतं की राज्यांना अधिकाधिक अधिकार द्या आणि राज्यांनी ग्रामपंचायतींना अधिकाधिक अधिकार द्या, त्यांना अधिकाधिक अथॉरिटी द्या आणि त्या माध्यमातून सेल्फ गव्हर्नमेंट, स्वयं सरकार, ही स्वयं सरकार आत्मनिर्भर सरकार होऊ शकतील आणि विकासाची गती, विकासाची सुरुवात खालून वर जाऊ शकेल. आणि त्यासाठी या ग्रामपंचायतींना अधिक अधिकार द्या, अशाही प्रकारची तरतूद यामध्ये करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. हे सगळं करत असताना भारतीय संविधान असं म्हणतं की लोकांना काम करण्याचा अधिकार, राईट टू वर्क आहे आणि राईट टू वर्कसाठी त्याचं संरक्षण होईल आणि त्यासाठीच्या आवश्यक तरतुदी होऊ शकतील, याचा प्रयत्न राज्यांनी करणं आवश्यक आहे. म्हणजे राज्यांमधल्या लोकांची आर्थिक कुवत आणि आर्थिक विकास करण्यासाठी राईट टू वर्क, काम करण्याचा अधिकार हा संरक्षित करायला पाहिजे, तो अधिक विकसित करायला पाहिजे आणि शिक्षण आणि लोकांना सार्वजनिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रयत्न राज्यांनी करणं अपेक्षित आहे. अशी तरतूद कलम 41 मध्ये करण्यात आलेली आहे. समजा बेकारीचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणामध्ये किंवा राज्यांना सोडवता आला नाही, तर राज्यांनी बेकारांना काही आर्थिक मदत देणं आवश्यक आहे. बेकारी भत्ता यासारखी तरतूद करणं आवश्यक आहे. जे वयस्क आहेत, ओल्ड आहेत, त्यांच्यासाठी काय आर्थिक मदत देणं आवश्यक आहे. जे लोक आजार आहेत, सिक आहेत, त्यांच्यासाठी काय आर्थिक मदत देणं आवश्यक आहे. जे दिव्यांग आहेत, डिसेबल्ड आहेत, त्यांच्यासाठी काही सुविधा देणं आवश्यक आहे. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अनेक प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन, शिक्षण सुविधा उपलब्ध करून देऊन, आर्थिक मदत उपलब्ध करून देऊन, त्यांचं संरक्षण करून त्या माध्यमातून काम करण्याचा अधिकार, राईट टू वर्क, हा संरक्षित करायला पाहिजे, तो संवर्धित करायला पाहिजे. अशा प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. याच्या पुढे जाऊन यामध्ये राज्यांनी मानवाला अनुकूल वातावरण आणि काम करण्याची ठिकाणं निर्माण होऊ शकतील आणि हे करत असताना प्रामुख्यानं स्त्रियांना अधिक पसंती, अधिक अग्रक्रम देण्याची गरज आहे. अशा प्रकारची तरतूद कलम 42 मध्ये संविधान करतं. आणि त्यामध्ये राज्यांनी काय करावं की न्याय प्रस्थापित करावा, लोकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठीच्या पोषक वातावरण, अनुकूल वातावरण निर्माण करावं आणि लोकांना काम उपलब्ध करून द्यावं, रोजगार निर्मिती करावी. ते करत असताना लोकांना रजा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्त्रियांना मॅटर्निटी लिव्ह, प्रसूती रजा आणि प्रसूती मदत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सुद्धा राज्यांची आहे आणि तशा धोरणांची निर्मिती राज्यांनी करणं गरजेचं आहे, राज्यांनी करणं अपेक्षित आहे, असं यामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये राज्य मार्गदर्शक तत्वांमध्ये असे म्हटलेलं आहे की प्रत्येक नागरिक समान आहे, नागरिकांमध्ये असमानता नाही, विषमता नाही. त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला समान वागणूक मिळायला पाहिजे, समान ट्रीटमेंट मिळायला पाहिजे आणि ती समान ट्रीटमेंट मिळण्यासाठी देशातल्या सर्व राज्यांमध्ये आणि युनियन टेरिटरीजमध्ये समान नागरी संहिता, युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार करणं अपेक्षित आहे. आणि या देशातला प्रत्येक नागरिक समान आहे, प्रत्येक नागरिक सारखा आहे,
त्याच्या बरोबर भेदजन्य वागणूक, डिस्क्रिमिनेशन आणि वर्जन, एक्सक्लुजन होता कामा नये. सर्वांना सारखी वागणूक देणं गरजेचं आहे. त्यासाठी जर आवश्यकता असेल तर नागरिकांचं संरक्षण करणं आणि समान संहिता, युनिफॉर्म सिव्हिल कोड निर्माण करणं, तयार करणं सर्व राज्यांसाठी आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांसाठी अपेक्षित आहे, अभिप्रेरित आहे. अशा प्रकारची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. राज्यांनी शिक्षणासाठीचा अधिक प्रयत्न करणं अपेक्षित आहे. शिक्षणाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आणि तो प्रयत्न करत असताना कलम 44 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की एका बाजूनं सर्व नागरिक समान आहेत, त्यासाठी समान आचारसंहिता, वर्तणूक संहिता निर्माण करत असताना राज्यांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची वंचितता, कुठल्याही प्रकारचा तुटवडा, कुठल्याही प्रकारची उणीव भासता कामा नये. आणि म्हणून त्याला लागून कलम 45 आहे. आर्टिकल 45 असं म्हणतं की राज्यांनी शिक्षण मोफत आणि सक्तीचं देणं आवश्यक आहे. आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यासाठीची तरतूद करणं राज्याने आवश्यक आहे. तशा प्रकारचे कायदे, तशा प्रकारचं धोरण, तशा प्रकारच्या उपाययोजना तयार करणं आवश्यक आहे. किमान मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या 14 वर्षापर्यंत, वयोगट 14 पर्यंत अशा प्रकारचं मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याची तरतूद राज्यांनी करणं आवश्यक आहे. मग ते करत असताना आवश्यक कायदे, ते करत असताना आवश्यक अंदाजपत्रक तरतुदी, ते करत असताना आवश्यक खर्चाच्या तरतुदी, ते करत असताना त्या खर्चाचा खर्च आणि त्यासाठीचा आवश्यक महसूल आणि त्याचा योग्य वापर होतोय त्या अंदाजपत्रक तरतुदीचा, याची दक्षता ही राज्यांनी घेणं आवश्यक आहे. राज्यांनी त्यासाठीचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशाही प्रकारची तरतूद हे भारतीय संविधान स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये करण्याचा प्रयत्न करतं. याच्या पुढं एक पाऊल टाकत असताना भारतीय संविधान असं म्हणतं की या देशामधली विषमता फक्त आर्थिक नाही, ती फक्त उत्पन्नावरती आधारित नाही, ती फक्त संपत्तीवरती आधारित नाही, तर ती सामाजिक निकषांवरती आधारित सुद्धा आहे, सामाजिक घटकांवरती सुद्धा आधारित आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या असमानतेचा, अशा प्रकारचा विषमतेचा बळी या देशातला अनुसूचित जाती जमाती प्रामुख्यानं होत आहे. आणि म्हणून कलम 46 असं म्हणतं की राज्यांनी हे जे सामाजिक वंचित घटक आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, यांना शिक्षण उपलब्ध करून ते उच्च पातळीवरचं देण्यासाठीचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यामधून या समाजाचा आर्थिक विकास होईल, आर्थिक प्रगती होईल, अशा प्रकारचं शिक्षण देणं गरजेचं आहे. नुसतं शिक्षण नाही, उत्पन्न निर्माण करण्याबरोबरच, त्यांची आर्थिक प्रगती करण्याबरोबरच त्यांना सामाजिक संरक्षण सुद्धा, सोशल सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन सुद्धा देणं आवश्यक आहे. आणि ते करत असताना या समूहावरती, अनुसूचित जाती जमाती या समाज घटकांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, कुठल्याही प्रकारची त्यांची पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेणं सुद्धा सरकारचं काम आहे, राज्यांचं काम आहे. आणि तशा प्रकारची धोरणं, तशा प्रकारचे उपाय, तशा प्रकारचे योजना, तशा प्रकारचे कार्यक्रम राज्यांनी तयार करणं, आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा अपेक्षित आहे, अभिप्रेरित आहे, असं कलम 46 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. शिक्षण उपलब्ध करून द्या, प्रायोरिटीनं शिक्षण द्या अनुसूचित जाती जमातींना, आणि त्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी, आर्थिक प्रगती होण्यासाठी प्रयत्न करा. आणि हे सगळं करत असतानाच त्यांचं सामाजिक संरक्षण, त्यांना सामाजिक संरक्षण द्या आणि त्यांच्यावरती अन्याय होणार नाही, त्यांना न्याय मिळू शकेल आणि कुठल्याही प्रकारची पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे.
अशा प्रकारची तरतूद कलम 46 मध्ये केलेली आहे. आता हे राज्यांची विकासाची धोरणं शिक्षणाबरोबरच आरोग्याकडे सुद्धा अधिक लक्ष देणं अभिप्रेरित आहे, आवश्यक आहे, अशा प्रकारची तरतूद यामध्ये केलेली आहे. आणि आरोग्यविषयक सुविधा उत्तम दर्जाच्या, उत्तम गुणवत्तेच्या, पुरेशा प्रमाणामध्ये करण्याची कर्तव्य आणि जबाबदारी प्रथम कर्तव्य राज्यांचं आहे, अशा प्रकारचं तरतूद कलम 47 मध्ये करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. एका बाजूनं राज्यांनी कुटीर उद्योग किंवा उद्योगासारख्या विकासाला प्रयत्न करत असताना, त्याचा विकास गतिमान करत असताना सुद्धा देशाचा आणि राज्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि पशुसंवर्धन, ॲनिमल हजबंड्री, आणि त्यामुळे शेती आणि पशुसंवर्धन हे प्रगत सुद्धा होणं आवश्यक आहे. कारण नुसत्या उद्योगांच्या विकासातून लोकांच्या सगळ्या गरजा, लोकांना आवश्यक रोजगार मिळू शकेल असं नाही. त्यासाठी शेती प्रमुख आधारस्तंभ आहे, अर्थव्यवस्थेचा प्रमुख व्यवसाय आहे. आणि म्हणून शेतीच्या प्रगतीसाठी सुद्धा आणि पशुपालन उद्योग याच्या विकासासाठी सुद्धा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. तो करत असताना शेती आणि पशुपालन हा अधिक आधुनिक कसा होऊ शकेल, अधिक विज्ञानिष्ठ कसा होऊ शकेल याचा प्रयत्न करावा. आणि तो करत असताना या पशुधनाची कत्तल होणार नाही, पशुधन कत्तल केलं जाणार नाही, याची तरतूद यामध्ये करावी, असा प्रयत्न या भारतीय संविधानाच्या स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये करण्यात आलेला आहे. हे करण्याबरोबरच देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये न्याय व्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था, ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह अधिक प्रबळ निर्माण करणं आवश्यक आहे. अधिक प्रबळ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यांनी करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीची तरतूद राज्यांनी करावी आणि तसे कायदे करावे, तशा योजना कराव्यात, तसं धोरण तयार करावं. आणि अधिक कार्यक्षम कसं असू शकेल, अधिक इफिशियंट कसं असू शकेल, तसा प्रयत्न राज्यांनी करावा, हे स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हे करत असताना की शांतता, सुरक्षितता निर्माण करणं, राज्यांमधले, देशांमधले संबंध प्रस्थापित करणं, कायदे आणि ज्या काही करार आहेत त्याचं पालन करणं, आणि हे सगळं करत असताना काही जर संघर्ष निर्माण झाला, ताणतणाव निर्माण झाला तर तो नियंत्रित करणं आणि शांतता प्रस्थापित करणं, आणि कुठल्याही प्रकारची लोकांची व्यक्तिगत किंवा सार्वजनिक संपत्तीची नष्ट होता कामा नये किंवा त्याचा ऱ्हास होता कामा नये, नुकसान होता कामा नये, आणि कुठल्याही प्रकारची दंगल किंवा हिंसा होता कामा नये, याची दक्षता राज्यांनी घ्यावी. तसे प्रयत्न आपल्या विकासाच्या धोरणामाध्यमातून करावेत असं यामध्ये अपेक्षित आहे. तशी तरतूद करावी असं अभिप्रेरित आहे. आणि हे सगळं करत असताना ते जे साध्य होईल त्या साध्याची पातळी राष्ट्रीय पातळी असायला पाहिजे. ते फक्त राज्यापुरतं मर्यादित असता कामा नये. त्याची लेवल, त्याची पातळी ही देश पातळीवरती कशी होऊ शकेल या दृष्टीनं प्रयत्न करावा असं सांगितलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना किमान वयोवर्ष 6 ते 14 या वयोगटाच्या संदर्भामध्ये, या वयोगटाशी जी काही मुलं असतील त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं आणि त्यासाठीचं योग्य धोरण राज्यांनी तयार करावं. त्याची कार्यवाही करावी, त्याची अंमलबजावणी करावी. आणि ते सगळं करत असताना सामाजिक कल्याण हा केंद्रबिंदू मानावा आणि सर्व प्रकारचं सामाजिक कल्याण या देशातल्या शेवटच्या नागरिकाचं, या देशातल्या शेवटच्या व्यक्तीचं कसं साध्य होऊ शकेल याचा प्रयत्न करावा. हे अभिप्रेरित आहे, अपेक्षित आहे असं स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स यांनी सांगितलेलं आहे. आणि तशा तरतुदी वेगवेगळ्या कलमांच्या माध्यमातून भारतीय संविधानानं केलेल्या आहेत. या चौकटीमध्ये अनेक कायदे, अनेक योजना, अनेक कार्यक्रम, अनेक धोरणं राज्यांनी तयार करावीत आणि त्यांची अंमलबजावणी अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत कठोरपणे, अत्यंत सिन्सिअरली, ऑनेस्टली, रिगरसली करावी अशा प्रकारची अपेक्षा राज्यांकडून आहे. ह्या तरतुदी स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये करण्यात आलेल्या आहेत.
आता किती वेळ आहे सांगा मला, म्हणजे 5 मिनिटं. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारताचं प्रियांबल, प्रास्ताविका आणि स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, राज्यांचे मार्गदर्शक तत्व यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. प्रियांबलमध्ये, प्रास्ताविकामध्ये जे सांगितलेलं आहे, समानता, या समानता निर्माण करणं आणि एक सामाजिक कल्याणाची महत्तम पातळी निर्माण करणं हे अभिप्रेत आहे. हे सगळं करताना आपण राज्यांची विकासाची धोरणं, राज्यांचे विकासाचे कार्यक्रम, राज्यांच्या विकासाच्या योजना जर आपण वर्तमानामध्ये तपासण्याचा प्रयत्न करू लागलो तर मला असं वाटतं की संविधानामध्ये ज्या तरतूद केलेल्या आहेत स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये, त्या अत्यंत सिरियसली घेणं आवश्यक आहे, त्या अत्यंत गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वांच्या कल्याणासाठीचा प्रयत्न अपेक्षित आहे, त्यामध्ये उद्योगाच्या विकासाचा प्रयत्न अपेक्षित आहे, शेतीच्या विकासाचा प्रयत्न अपेक्षित आहे, स्त्रियांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न अपेक्षित आहे, समान वेतन देणं अपेक्षित आहे, स्त्रियांना विशेष प्रसूती रजा देणं आवश्यक आहे, शिक्षणाचा विकास अपेक्षित आहे, आरोग्याचा विकास अपेक्षित आहे, रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. हे सगळं जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की आपल्या देशातल्या राज्यांच्या विकास धोरणांमध्ये हे सगळे जे महत्त्वाचे पैलू, महत्त्वाचे घटक, महत्त्वाचे प्रश्न संविधानानं अधोरेखित केलेले आहे, त्याचं प्रतिबिंब अजून अधिकाधिक येणं अपेक्षित आहे. त्याचं प्रतिबिंब अजून अधिक प्रतिबिंबित होणं गरजेचं आहे आणि ते आणून वर्तमानामध्ये हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, जो अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणाचा प्रश्न आहे, सामाजिक कल्याणाचा प्रश्न आहे, शिक्षणाचा सक्तीचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा अग्रक्रमानं आपल्या विकास धोरणामध्ये अंतर्भूत करण्याची आज गरज आहे. ती गरज अधिक आहे असं मला वाटतं. कारण एकूण जर आपण समाजामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला, एकूण जर आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर या बाबीला अजून अग्रक्रम देण्याची गरज आहे. विकासामध्ये प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, पसंती देणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच्या उपाययोजना, धोरणं आखून त्याची अंमलबजावणी अत्यंत प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. कारण संविधानाच्या अंमलबजावणीनंतर आज आपण अमृत महोत्सव साजरा करत असताना सुद्धा खरं म्हणजे हे प्रश्न आज संपायला पाहिजेत. हे प्रश्न संपणं आज अपेक्षित होतं. अशा प्रकारची अपेक्षा भारतीय संविधानानं या स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून, राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून अधोरेखित केलेली आहे. पण आजही ते प्रश्न आहेत, किंबहुना त्या प्रश्नांची तीव्रता वाढत चाललेली आहे, त्या प्रश्नांची पातळी अधिकाधिक उंचीवरती जात चाललेली आहे. याचा अर्थ असा की आपले प्रयत्न कमी पडले का? याचा अर्थ असा की आपण या स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सना सिरियसली घेतलं नाही का? यातून प्रश्न असा उपलब्ध होतो की राज्यांच्या विकास धोरणांमध्ये ही स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपण अंतर्भूत करण्यामध्ये कमी पडलो का? काही झालेलं असेल, पण आज अत्यंत गरज आहे, आज अत्यंत निकड आहे की पुन्हा एकदा ही स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, राज्यांची मार्गदर्शक तत्व पुन्हा ती अभ्यासणं, ती काटेकोरपणे अभ्यासणं आणि तशा प्रकारच्या उपाययोजना, तशा प्रकारची धोरणं, तशा प्रकारच्या योजना, तशा प्रकारचे प्रयत्न अंतर्भूत करणं आवश्यक आहे. फक्त धोरणं आखून चालणार नाही, फक्त योजना आखून चालणार नाही, फक्त कार्यक्रम तयार करून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा अत्यंत प्रामाणिक, कार्यक्षम पद्धतीने करणं आवश्यक आहे. आणि त्या अंमलबजावणीचं जे आउटकम आहे, त्या अंमलबजावणीचा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट तपासणं आवश्यक आहे. कितपत आपण यशस्वी झालो, कोणत्या आघाड्यांवरती यशस्वी झालो, शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, रोजगार निर्मितीमध्ये, शेती विकासामध्ये, पशुसंवर्धन विकासामध्ये, कुटीर उद्योग विकासामध्ये आपण कुठल्या आघाडींवरती आपण यशस्वी झालो, अजून कुठल्या आघाडींवरती आपल्याला अपेक्षित यश आलं नाही, ते सुद्धा आपण त्याचा आढावा घेणं आणि येत्या धोरणांमध्ये ते दुरुस्त करणं आणि त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणं, असं जर केलं तर मला वाटतं सर्व प्रकारच्या आर्थिक सामाजिक प्रश्नांवरचा जो प्रभावी उपाय आहे, तो प्रभावी उपाय भारतीय संविधान आहे. आणि या भारतीय संविधानामधली स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, राज्यांची मार्गदर्शक तत्व, ही त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका, अत्यंत कार्यक्षम पद्धतीनं हे सगळे आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवू शकतात. त्याची क्षमता
त्याची पोटेन्शियालिटी, त्याची कॅपॅबिलिटी त्यामध्ये आहे. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न सगळ्या राज्यांकडून, सरकारांकडून केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला जाईल. तो जर केला तर खऱ्या अर्थानं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्र आणि आपलं जनसंपर्क कार्यालय या हेतूनं ही जी व्याख्यानमाला त्यांनी आयोजित केलेली आहे ती खऱ्या अर्थानं फलद्रूप ठरू शकेल, ती खऱ्या अर्थानं यशस्वी होऊ शकेल किंवा त्यांचा हेतू सफल होऊ शकेल असं मला वाटतं. धन्यवाद.